आपल्याकडे मॅगी मसाला काजू आहेत अँड दे कम इन अ नाइस बॉटल. आपल्याकडे सार क्रीम अनियन आहे. त्याला थोडासा ट्विस्ट दिलाय मॉडेल. येस, अपार्ट फ्रॉम खलबत्ता, बाटा वरवंटा, डेकोरचे आयटम्स म्हणजे एक मिनी तुळशी वृंदावन आहे आपल्याकडे. महत्वाची गोष्ट राहिली टिपिकल आपली गावची दगडात कोरलेली सरस्वतीची पाटी आहे. पण ऍक्च्युली आपल्याला माहितीये का की सागाचं लाकूड पॉयझनस होतं. तर आपण स्वयंपाकाला जी पोळपाट लाटणी किंवा विड्या वापरतो हे शिवण किंवा शिशमचं असावं. आमरस मिळेल तुम्हाला ऑथेंटिक. मँगो जॅम आहे. काउंटरवर लावायची आहे त्यामुळे ती काउंटरवर लावून प्रॉपर विळीसारखी वापरता येणार आहे. फक्त खवण्यासाठी नाही तर प्रॉपर चिरायसाठी पण तुम्ही वापरू शकता. कस्टमर्स येतात त्यांना तुम्ही मांडी घालून खाली बसा, तो एक्सपिरियन्स घ्या. थोडं धान्य देतो आम्ही, धान्य सुट्ट ठेवलंय आणि तुम्ही अँटी क्लॉकवाईज जातं फिरवून बघा. कशी आहेस मैत्रिणी, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगचे मी चित्राली. आज काहीतरी हटके करूया असं नेहमी म्हणते. असंच हटके करत आज आपण पोहोचलोय कोकणात. नाही, आजूबाजूला जरी दिसत नसेल, आपण मुंबईत असलो तरी मुंबईमध्ये आज आपण कोकण अनुभवणार आहोत. कसं, कुठे, काय हे सगळे प्रश्न आहेत. ते सगळे प्रश्न घेऊन मी आले आहे कोकण बाजारात. मुंबईत कोकणचे रूट, बॅक टू द रूट्स असं म्हणत एका मुलीने, म्हणजे वंडर वुमनच आहे ती खरं तर, तिने हा ब्रँड सुरू केला आणि तो ब्रँड आता मोठा होतोय. त्यामुळे काय मिळतं इकडे, पारंपरिक गोष्टी कोकणातल्या सगळ्या अंडर वन रूफ मिळतात असं मला कळलेलं आहे. खरं आहे का? चल पाहूया. तर फायनली कोकण बाजारात मला असं कळलंय, देविका आहे माझ्यासोबत, की मुंबईत कोकण अनुभवता येतं ते इकडेच. ते इकडेच. येस येस. दादरचा ब्रँड, दादर मध्ये बरेच वर्ष तो सेट झाला, लोकांनी बरेच त्याला खूप प्रेम दिलं. आता तो ठाण्यात आलाय. सो मुंबईत 2 ठिकाणी कोकण अनुभवायला लावते असतो. ऍब्सोल्युटली. सो तू म्हणाल्याप्रमाणे दादरच्या आणि इतर मुंबईकरांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. ठाणेकरांनी आग्रह धरला होता की कोकण आम्हाला ठाण्यात पण अनुभवायला द्या. सो ऑब्व्हियसली अ डिफरंट सिटी टेक्निकली आणि एज अ पार्ट ऑफ अवर बिझनेस एक्सपान्शन स्ट्रॅटेजी कोकण बाजार ही ब्रँड आता ठाण्यात सुद्धा आलेली आहे. वाह. आणि तुम्हाला कोकण इथे अनुभवायला मिळेल. आल्यानंतरच जिथे नजर जाईल तिथे कोकण दिसणार नाही असं होणार नाही. म्हणजे छोट्या छोट्या डिटेलिंग पासून सगळीकडे कोकण आहे. पण कसं असं, म्हणजे एकदम रूट्स, पारंपरिक गोष्टी इथे सगळ्या मिळतात. हो. सो पहिल्यापासूनच कोकण बाजार ब्रँडचा हा प्रयत्न होता की जे ट्रेडिशनल ऑथेंटिक कोकणातल्या गोष्टी आहेत, तू रूट्स म्हणालीस, म्हणजे आपली टॅगलाईनच आहे बॅक टू अवर रूट्स. सो अशा गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या आठवणीत नेते किंवा तुमच्या रूट्सशी कनेक्ट करते, अशा गोष्टी आपण इकडे जोपासतो किंवा ठेवायचा प्रयत्न करतो. आणि त्या आणतो सुद्धा थेट शेतकऱ्यांकडून किंवा महिला उद्योजकांकडून. त्यामुळे जी कोकण बाजारमध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स दिसतात ही को क्रिएट केलेली असतात आपल्या कोकणातल्या काउंटर पार्ट्स बरोबर. अच्छा. गेले 15 वर्ष आपला हाच प्रवास आहे जो आपण आता या व्हिडिओ मध्ये पुढे बघू. आणि तू म्हणायचं पारंपरिक गोष्टी आहेत, बिडाची भांडी उदाहरणार्थ. सो नजर तिकडेच वळला जाते आणि हा जो सेक्शन आहे तो विशेष लक्ष वेधून घेतो. सो तिकडे काय आहे, परंपरेला जोडलेल्या या सगळ्या गोष्टी कशा आहेत, चल पाहूया. तुला मी म्हणलं तसं बिडाची भांडी, ज्याला कास्ट आयर्न म्हणून आजकाल आपण बरंच ऑनलाईन बघतो आणि बरेच जण त्याला त्यात स्वयंपाक करावा. ऍक्च्युअली आणि हे इतकं जड आहे, ऍक्च्युअल कास्ट आयर्न आहे. हे अप्पे पात्र आहे. आणि काय बेसिकली स्टार्टिंग रेंज आहे कास्ट आयर्नची? सो कास्ट आयर्नची तुम्हाला अगदी 500 पासून गोष्टी सुरुवात आहेत. सो 500 अप्पम मेकर आहे छोटा, त्याच्यानंतर 650 ची अशी एक छोटीशी कढई आहे. हे किती आणि तुम्ही बघू शकता हे पूर्ण वळसवलेलं आहे. टेक्स्चर आहे, म्हणजे ती पॉलिश्ड आहे, ती इझी टू यूज आहे. बरोबर, ती सीझन्ड आहे, पॉलिश्ड आहे. त्यामुळे ही डिरेक्टली युज करू शकता. तुम्हाला अजिबात त्याला 20-25 दिवस तेलात ठेवायचंय किंवा नंतर तुम्हाला ती तसं नाहीये, डिरेक्टली वापरू शकता. आणि 600ची रेंजेस इन्स्ट्रक्शन्स आपण स्लीव त्याच्याबरोबर आहे की कशी वापरायची, लोकांना बिडं कसं वापरायचं, हे पण कसं मेंटेन करायचं हे पण माहिती नसतं. सो आपला अनेकदा त्याला गंध लागतो आणि मग त्याच्यावरती नंतर तो वापरण्यास जोगे राहत नाही. ते सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्यामुळे ते बेस्ट आहे. छोटी कडे त्या तुम्हाला अनेक साइजेस मिळतील. फ्लॅट बॉटम आहे, इंडक्शन साठी आहे.
इलेक्ट्रिक आहे. हा रोजचा एक पोळी बिळीसाठीचा तवा आहे तुम्हाला. आणि ह्याची काय रेंज आहे? हे साधारण एक 800 790 रेंज सगळे 1500च्या आतमध्ये तुम्हाला रेंज खूपच चांगली आहे, म्हणजे ऍक्च्युअली रिझनेबल आहे ते. राईट. आणि बरेच ऑप्शन्स आहेत तिथे. मल्टी स्किल ग्रिलर्स आहेत, हे तुम्हाला कुठे बघायला मिळत नाही. हो. सो जे आपल्याला ना बाहेर आपण बरेच वेळा सी फूड किंवा इव्हन व्हेजिटेबल्स क्युअर्स चिकनचं आपल्याला काही करायचं असेल तर ग्रिल्ड इफेक्ट जो ह्याच्यात येतो, सँडविचेस किंवा इव्हन अशा सगळ्या गोष्टी तो तुम्हाला मिळेल. आणि लिटरली रेस्टॉरंट स्टाईल गोष्टी आपण खूप जड आहे, त्यामुळे तो ऍक्च्युली ऑथेंटिक आहे ते कळतं. कारण की बिडाची भांडी जड असतात आणि अनेकदा आयर्नची भांडी म्हणजे नुसत्या ह्याची भांडी कास्ट आयर्न म्हणून खपवली जातात. सो प्लीज जिथून घ्याल तिथून व्यवस्थित बघून घ्यायची. काय रेंज आहे? हे तुम्हाला एक 1450च्या रेंज पर्यंत पडेल. 1450 वगैरेची रेंज आहे. येस. आणि दुसरा इंटेंट कोकण बाजारचा नेहमीच असा असतो की पारंपरिक गोष्टी आणायच्या, पण ज्या लोकांना मग प्रॅक्टिकली करता येत नाही, म्हणजे सीझन करता येत नाही किंवा नंतर त्याची काळजी घेता येत नाही, सगळी जी त्रासदायक गोष्टी आहेत त्या आपण करून देतो. अच्छा, म्हणजे सगळं इझी आपल्याला वापरायला मिळतात. सो बरेच ऑप्शन्स आहेत. त्यानंतर इथे छान स्टोन म्हणजे खलबत्ते आहेत आपल्याकडे, दगडाचे. दिवा दिसतोय मला. हो, तुम्ही हा एक बघू शकता. अगदी छोटा खलबत्ता 275 पासून आहे. येस, याच्यात तुम्हाला 550, 700, 1000 वेगवेगळी रेंज आहेत. अगदी हा पण आहे, म्हणजे हा अगदी जड आणि एकदम छान आहे आणि त्याला छान ग्रिप आहे. खरं तर ह्याची काय, ह्याची तुम्हाला 1000 रुपयापर्यंत. मग खलबत्त्यांमध्ये पण होडीशेप खलबत्ते आहेत आपल्याकडे. गोल लागतात, छान असे पारंपरिक प्रॉपर जे तसे असतात पूर्वीच्या काळी जसे गावात बघायला मिळतात आपल्याला, ते आता फार असे मिळत नाही. हे तुळशी वृंदावन आहे. सो अपार्ट फ्रॉम खलबत्ता, बाटावरवंटा, डेकोरचे आयटम्स म्हणजे एक मिनी तुळशी वृंदावन आहे आपल्याकडे. पूर्णपणे हँडकार्व्ड आहे आणि तुळशीपाशी दिवा लावायचा अशी आपली एक साधारण पद्धत असते. तर तुम्ही ह्याच्यावर एखाद्या टी लाईट देऊ शकता. 450 रुपयाचा आणि त्याचा लुक म्हणजे अगदी बेसिक पारंपरिक, ज्या अगदी छान त्याची डिझाईन पासून सगळं इतकं छान आहे. असे दिवे पण आहेत आपल्याकडे. हा तुम्ही दिवा घेऊ शकता. तुम्ही इकडनं तेल आणि वात लावून हे खूप सुंदर दिसतात दिवे. खूपच छान आहे आणि त्याचा तो आतला तो फुलांचा आकार आहे तो पण इतका छान आहे. तो दिसायलाही खूप छान आहे. हा आहे 450 आणि छोटे जे वेगळ्या डिझाईन ते 350 मिळतील तुम्हाला, पण कम्प्लिटली कार्व्ड आहेत. इंट्रिकेट कार्विंग आहे त्याच्यावर, त्यामुळे मग या गोष्टी गिफ्टिंगला पण छान आहेत द्यायला. जाता सुद्धा बरे जाताना बेसिकली आपल्याकडे आपण लक्ष्मीचं प्रतीक मानतो, तर हे छोटं मिनी जातं तुम्हाला 500 पर्यंत मिळेल. आपल्याकडे रिअल फंक्शनल जाती पण आहेत. हे ऍक्च्युअली त्याच्या खाली आम्ही मुद्दामून गोंपाट घातलंय. कस्टमर्स येतात त्यांना तुम्ही मांडी घालून खाली बसा, तो एक्सपिरियन्स घ्या. धान्य देतो आम्ही, धान्य सुट्ट ठेवलंय आणि तुम्ही अँटी क्लॉकवाईज जातं फिरवून बघा. आणि ज्यांना एक हाऊस म्हणून जातं घ्यायचंय की घरात एक लक्ष्मीचं प्रतीक असावं किंवा लग्न कार्याला आपण फक्त अळकुंड फोडायला घेतो आणि मग एवढं मोठं जातं काय करायचं, तर एक छोटस मिनी जातं करून घेतलंय आपण आपल्या दादांकडनं, गावच्या लोकांकडनं. आणि त्याला छान असं म्हणजे कधी अनेकदा ना छोटी जाती मिळतात पण त्याला हे जे आहे ना तो पूर्ण फंक्शन, त्यामुळे फंक्शन आहे ह्याच्यात सुद्धा दळलं जाऊ शकतं. आणि हे किती गोड आहे, किती छान आहे. आणि हे 500 रुपयाला आहे फक्त. सो गिफ्टिंग साठी आमच्याकडे खूप दिवाळीला वगैरे हे असतं. राईट. मग आपण विळ्यांकडे वळू शकतो. त्याच्या आधी माझी लक्ष वेधून घेतली ही सरस्वतीची पाटी. डेकोरेशन मध्ये एक महत्वाची गोष्ट राहिली, टिपिकल आपली गावची दगडात कोरलेली सरस्वतीची पाटी आहे. त्याच्यावरती तुम्ही एकतर रांगोळी काढू शकता किंवा जे तांदळाचं जे ऍक्च्युली तसं बनवतात गावात, तांदळाची पेस्ट तयार करून त्याला ती हे करतात. त्यामुळे ती तशी पारंपरिक, मग ती प्रॉपर ती डिझाईन आहे त्याच्यावर कोरलेली आहे, त्याच्यामध्ये ती टाकली की ती सरस्वतीची डिझाईन दिसते आणि ती अगदी छान आणि सुबक आहे. काय रेंज आहे त्याची? ती पण तुम्हाला एक 500 550, फार तर फार मोठा साईज, छोटा साईज 500. ही बघा. सो ही एवढी हाताच्या हिशोबाने जर तुम्ही पाहिली तर ही हाताच्या हिशोबाने 500 रुपयाची आणि ती खूपच सुंदर आहे. अशा मुंबईत पाहायला मिळतच नाही. स्टडी टेबलवर ठेवू शकता, कोणाला तुम्ही लायब्ररी मध्ये ठेवू शकता, तुमचं गिफ्ट देऊ शकता. डेकोरेशनचे असे बरेच हे आहेत. विळ्यांनी तर म्हणजे हे आता ह्या थोड्या मला थोड्या आधुनिक म्हणजे जरा काळाप्रमाणे थोडे आम्ही सुद्धा बदलत गेलोय. पण अगदी मी खास करून सांगेन की दादरला आपल्या स्टोर मधून येता जाता लोक
असं अगदी हात करून सांगतात. हे 10 वर्षापूर्वी घेतलेली वेळी अजून चांगली. सो आय थिंक वी टेक दॅट ॲज अ कॉम्प्लिमेंट. कारण आपण प्रत्येक गोष्ट जी कोकण बाजारमध्ये आणतो त्याच्या पाठीमागे एक सायन्स किंवा अभ्यास असतो. हे लाकूड कुठचं असायला हवं, ते पाण्यात जाऊन कुचता कामा नाही, ते फुगता कामा नाही. शिवण लाकूड किंवा शिशम जे युजली किचन वेअर साठी वापरावं. लोकांना एक सागाचं लाकूड माहिती असतं, पण ऍक्च्युली आपल्याला माहितीये का की सागाचं लाकूड पॉयझनस होतं. तर आपण स्वयंपाकाला जी पोळपाट लाटणी किंवा विड्या वापरतो हे शिवण किंवा शिशमचं असावं. अच्छा, हे सगळे शिवणाचे आहेत. तो हा अभ्यास कोकण बाजारचा कायम चालू असतो की कुठून घ्यायचं, कसं करून घ्यायचं. पातं जे आहे ते पोलाद आहे. लोखंडांमध्ये अनेक प्रकार असतात, पण पोलादाचं पातं घनस्त कमी शार्प असतं. ओके, सो ही छोटी एकदम अगदी 550ला मिळून जाईल. 550ची आहे आणि त्याच्या पात्यापासून ते त्याचा जो बेस आहे त्याचा सगळा विचार करून केलेला आहे. अगदी स्टर्डी आहे, व्यवस्थित आहे. जर तुम्ही बघितलं तर ते कुठेही गंजणं फार कमी होतं असं त्यांचं म्हणणं आहे. 550 ती मोठी काय रेंज पर्यंत जाते? 1000 पर्यंत. सो 1000 पर्यंत रेंज आहे. आणि ह्या जरा काउंटरवर किंवा टेबलवर लावायचे वेळ आहेत, म्हणजे ज्यांना खाली बसून चिरता येत नाही किंवा किसता येणार नाही त्या काउंटरवर लावून तुम्ही उभा राहून किसू शकता नारळ. आणि जी ही वेळी आहे त्याला तुम्ही पातळ असल्यामुळे चिरूही शकता, किसूही शकता. ओके, सो ही काउंटरवर लावायची आता ही प्रॉपर विळी आलेली आहे. म्हणजे आपल्याला जर बघितलं तर काउंटरवर लावायची आहे, त्यामुळे ती काउंटरवर लावून प्रॉपर विळीसारखी वापरता येणार आहे. फक्त खवण्यासाठी नाही तर प्रॉपर चिरायसाठी पण तुम्ही वापरू शकता. आणि 500 पासून हे काउंटरचे हे सुरू होतात आणि 1200 पर्यंत रिझनेबल रेंज आहे. रेंजेस तर खूपच चांगले आहेत. आणि मग तिकडे म्हणजे खाण्याचे बरेच प्रकार मला दिसत आहेत, मसाले वगैरे, पण ते खटखटे लाडू आहेत त्यांनी तिकडे टिपिकल कोकणी मेवा आहे ऍक्च्युअली. सो खटखटे लाडू आणि शेवेचे लाडू जे काय असतात ते जर तुम्ही पाहिलेत तर इकडे बरेच त्याच्यात ऑप्शन्स आहेत. बारीक बुंदीचे आहेत, राण्याचे आहेत, गुळातले आहेत, साखरेतले आहेत, शेवेचे आहेत, छान असे गुळ पोह्याचे लाडू आहेत. कोकणात बरेच जण दूध गुळ पोहे खातात. अच्छा, आणि ह्याची काय रेंज? 90-100 पर्यंत सगळे आहेत आपल्याकडे. वा. आणि या व्यतिरिक्त पण बरेच पारंपरिक गोष्टी दिसतात. सो काय आहेत बेस्ट सेलर्स ह्याच्यातले जे कायम मागितले जातात? तर लाडू म्हणजे लाडवांमध्ये बरेच प्रकार आहेत आणि हे सगळे पारंपरिक आहेत, गुळातले आहेत, कोकणातले आहेत. लाडूंमध्ये एकदम वेगळे प्रकार, म्हणजे कुळथाचा लाडू आहे. युजली कोकण म्हणलं की कुळथाची पिठी लोकांना माहिती आहे. म्हणजे मी पण कुळथाचा लाडू कधी खाल्लेला नाही. म्हणून मी सुरुवातीला जेव्हा तू आलीस तेव्हा म्हणलं की कोकण बाजारमध्ये ना आपण प्रोडक्ट्स नेहमी को क्रिएट करतो. म्हणजे जी प्रोडक्टची रेसिपी आहे किंवा त्याचा जो SOP आहे किंवा काही अंशी काही पदार्थांचं जे रॉ मटेरियलचं प्रोक्युरमेंट आहे हे आम्ही स्वतः करतो, जेणेकरून त्याची क्वालिटी मेंटेन स्टँडर्ड राहते आणि काहीतरी युनिक आणि पारंपरिक लोकांना आपल्याला देता येतं. आणि ऑथेंटिक म्हणजे अस्सल, कुठेही क्वालिटी मध्ये कुठेही फरक पडत नाही, कॉम्प्रोमाइज नाही, कुठे काही येत नाही. आणि मग इथे तर म्हणजे काजू नसतील असं होऊ शकत नाही. सालवाले काजू, तुकडा काजू, मग एक थोडं ट्रेंडी आजकालच्या लोकांना जे लागतं आपल्याकडे मॅगी मसाला काजू आहेत. नाईस बॉटल आपल्याकडे सार क्रीम अनियन आहे. अरे वा. सो त्याला थोडासा ट्विस्ट दिलाय मॉडर्न. आणि छान असे स्नॅकिंग साठी असे छान मस्त फ्लेवर्स आहेत. सो ग्रीन चिली आहेत, सार क्रीम अनियन सार क्रीम आहे आणि मॅगी मसाला आहे. एक्झॅक्टली. सो हे सुद्धा ऑप्शन्स तुम्हाला म्हणजे पारंपरिक तर आहेत, थोडेसे त्याला आधुनिक ट्विस्ट देत पण बरेच ऑप्शन्स तुम्हाला इकडे मिळतात. सो गिफ्टिंगला पण तुम्हाला हे छान आहे. परत स्नॅकेबल आहे, तू म्हणालीस तसं. जामुन बाईट्स नावाचा एक प्रकार आहे आपल्याकडे जो ऍब्सोल्युटली शुगर फ्री आहे. सो जांभळाच्या स्ट्रिप्स आहेत किंवा बाईट साईज हे आहेत आणि हे शुगर फ्री आहे आणि डायबेटिक पेशंट साठी जांभळं खूप चांगली असतात. आणि जर ती शुगर फ्री असेल तर त्यांनाही ते चांगलं. आणि क्विक स्नॅक आपण पर्समध्ये ठेवू शकतो. आमरस मिळेल तुम्हाला, ऑथेंटिक मँगो जॅम आहे, मस्तच. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जर कोकणातल्या नाही मिळत असतील तर मग काय हवं ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आल्यात. कसं आहे आमरस? आमरस तुम्हाला 270ला अर्धा किलोची बॉटल मिळते. ग्लास बॉटल आहे आणि ती वर्षभर राहते. उघडल्यानंतर मग 3-4 दिवस. ओके. कारण पण ग्लास बॉटलचं असल्यामुळे कॅनच्या विरुद्ध त्याचं शेल्फ लाईफ जास्ती चांगलं आहे. बायोडिग्रेडेबल, रिसायकलेबल आहे. राईट. सो सगळ्या त्या अनुषंगाने हे आहे. आणि
मग गोळी कोकम आहेत, आवळा कॅन्डी, आवळा मावा, आगळ असतील, कोकम असतील, सोलं रोजच्या स्वयंपाकात. अच्छा ते सगळं आहे. पण आता मला तिकडे जे दिसत, अरे खाजे पण आहे, खाजं, खटखटे लाडू, काजूचे लाडू, अख्ख्या काजूचे लाडू पण आहेत आपल्याकडे. वा. आणि याची काय प्राइस आहे? हे 150 आणि खाजं 100 रुपये. सो खाजं सुद्धा अगदी जत्रेसाठी थांबायची गरज नाही. बऱ्याच ठिकाणी जत्रेशिवाय ते आपल्याला मिळत नाही मुंबईत. सो जत्रेला थांबायची गरज नाहीये. तुम्हाला कोकण बाजारात हे थ्रू आउट द इयर मिळणार आहे. तुम्हाला काही टेस्ट करायचे का? आपण तिकडे टेस्टर्स ठेवलेत. भाजण्याची चकली आमची उत्तम आहे. हो, अरे वा. आणि त्याच्यानंतर नाचणीची चकली आहे. नाचणी कोकणात मुबलक प्रमाणात असते, त्याच्यामुळे ती आहे. चिवडे सगळे फुलवलेले आहेत. व्हेरी क्रिस्प आणि खूपच सुंदर टेस्ट आहे. उन्हात घातल्या टेस्ट पटकन आलेली आहे. भाजणीची अगदी छान खुसखुशीत खूपच. आणि कशी आहे ती भाजणी चकली? तुम्हाला 125 रुपये, 140 रुपये पाव किलो आहे. सॉरी, सो हे पाकिट आहे 140 रुपयाचं आणि बऱ्यापैकी आहे, त्यामुळे पाव किलो आहे मोठं. येस. सरबतांची अनेक व्हरायटी आपल्याकडे. सरबत तर कायच्या काय आहेत, म्हणजे पण आवळा, आलं, लिंबू, शुगर फ्री आहेत काही, त्यामध्ये साखर नॅचरली घातलेली आहे. आता एक आमचं अगदी हिट आयटम म्हणजे कोकम क्रश. ह्याला आम्ही क्रश अशासाठी म्हणतो की ह्याच्यामध्ये रतांब्याचे बारीक पीसेस करून आहेत. अच्छा, तुम्हाला सरबत पिताना इट गिव्स यू व्हेरी टेस्ट आणि ती दाताखाली ते पल्प आल्यानंतर त्याचा एक वेगळा येतो. आणि काय प्राइस आहे याची? 150 रुपीजला आहे. हे 500 मिलीलिटर आहे आणि याच्यात पाणी टाकून फक्त तुम्हाला बनवायचंय. पाणी, सोडा जे वाटेल ते. पण येस, सो त्यांचा स्वतःचा मेक असल्यामुळे क्वालिटी त्यांनी सगळ्याच गोष्टींमध्ये मेंटेन केलेली आहे. मग पन्ह आहे. पन्ह कसं आहे? पन्ह 140 रुपये अर्धा लिटर. 140 रुपये पन्ह आहे. हे ऑरेंज स्क्वॉश आहे, आंब्याचा रस आहे हा, 140 रुपये. सो अगेन काजू सरबत मिळेल तुम्हाला, शरबती लिंबू वेगळं आहे. सो काजू युजली आपण खातो, जो काजूचं फ्रूट असतं ते, काजूचं झाड आहे. आय कॅन एक्सप्लेन इट बेटर. वरचं जे फळ असतं ना ते ज्युसी असतं, त्याचा काजू सरबत म्हणतात. काजू. अच्छा, पण ह्याच्यात फार तो जो हे असतो त्याचा चीक इज व्हेरी हिटी असतो. तो हाताला लागलं किंवा काय लागलं तर भाजू शकतो. त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आपल्या ज्या महिला उद्योजक आहेत त्यांच्याकडनं पण व्यवस्थित ते सगळं करून घेतो. वा. सो हे सगळं पारंपरिक आहे खरं जे दिसतंय ते. आणि मुळात तिकडे मला तो एक जो रॅक दिसतो तिथे जाणार आहे मी. सो हे सुद्धा काहीतरी वेगळे काजू बोंडा सरबत आहे. हे 140 रुपयाला 500 मिलीलिटर आहे. सो असे वेगळे पारंपरिक पद्धतीचे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे नक्की मिळणार आहे. कोकम आगळ तर आहे. आगळ कसं आहे? आगळ आपलं 120 रुपये. सो 120 रुपये अर्धा लिटर. अगेन सगळं त्यांनी बनवल्यामुळे ते फार पारंपरिक तर आहेच आणि ते मुळातून जिथे ते बनतं पिकतं तिकडनं ते आपल्यापर्यंत येतं. त्यामुळे क्वालिटीची सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. तर खाणं पिणं ठीक आहे, पण ते खाण्यापिण्यामुळे ज्या गोष्टी होतात हेल्थ वरती काही पर्यंत. सो इथे लिहिलंय बूस्ट युअर हेल्थ. सो काय हे वेगळं आहे का? बेसिकली जे आपले घरगुती नुसके असायचे पूर्वी आपल्या आजीचे, की औषधांपेक्षा आपण ज्या छोट्या मोठ्या घरच्या गोष्टी घेऊन बरे व्हायचो. म्हणजे ऍसिडिटी ही आजकाल सगळ्यांना असते, किंवा हे पाचक आहे आपल्याकडे घरगुती. आल्याचा रस, लिंबाचा रस, काळं मीठ, त्यानंतर तिरफळ म्हणा, पत्री खडी साखर. अरे वा. जी सगळीकडे मिळत नाही आपल्याला. किंवा 60 रुपयाचं पाकिट आहे. जांभळाच्या ज्या बिया असतात त्याही डायबेटिक्स साठी खूप पौष्टिक आहेत. जांभळाच्या बियांची पावडर आहे, तुम्ही कोमट पाण्यामध्ये घेऊ शकता. तिरफळ नावाचा एक प्रकार असतो जो स्पाइस म्हणून आपण मसाल्यालाही वापरतो, पण हा औषधी आहे. तिरफळ उगाळून सुद्धा आपण बरेच वेळा औषधी त्याचे पोट वगैरे याचा परिणाम हे होतात. खपली गहू मिळेल तुम्हाला आपल्याकडे. मी बघितलं. खपली गहू फार ठिकाणी मिळत नाही, त्याचं पीठ फार ठिकाणी मिळत नाही. सो इथे ते कसं आहे? आणि ते आपलं आहे 300 रुपये 2 किलो. ओके. सो 150 रुपये किलो आहे. ग्लुटेनचा गहू आहे तो. राईट. आणि हे तेल आहेत, कोल्ड प्रेस्ड ऑइल्स आहेत, गाणीवरचं तेल आहे, साजूक तूप आहे देशी गाईचं, पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने कडवलेलं क्रीमचं कडवलेलं आहे आपल्याकडे. काय रेंज आहे आणि त्याची? तुम्हाला साधारण अर्ध्या लिटरची जी बाटली आहे ती तुम्हाला 520 ला मिळेल. ओके. अर्ध्या लिटरच्या बॉटल्स आहेत, छोट्या आहेत आपल्याकडे, पाव लिटरच्या. आणि गुळ आहे, असं बरंच काय काय दिसतंय. पण त्याच्या पलीकडे सावंतवाडीला जाणार आहोत आपण, कारण की सावंतवाडीची सगळी खेळणी तिकडे मला दिसत आहेत. सो बघूया तिथे. तुम्ही ते बघू शकता. अर्थातच अगदी लहानपणीच्या आठवणी, आपला भवरा, भिंगरी,
या सगळ्या गोष्टी. येस, आणि हा जो घोडा आहे ना तो ऍक्च्युअली आता बघायला मिळत नाही. म्हणजे हा जो घोडा आहे तो तर म्हणजे सगळ्या गोष्टी या सगळ्या तर मिळतच नाही इकडे. ही सगळी म्हणजे तो कलर आणि ती जी फळं आहेत हो असे तुम्हाला लहान मुलांसाठी. अरे कसलं बेस्ट आहे, कसलं म्हणजे अगदी वाव. हे सगळं पारंपरिक तिकडनं सावंतवाडीवरनं डिझाईन्स आपण देतो काही वेळेला, मी तुम्हाला म्हणलं तसं. म्हणजे पोळपाट लाटणं आहे, भातुकली आहे. भातुकली अगदी 500 रुपयापासून 1000 रुपयाचा सेट आहे. सो अगदी कोणाला फार सावंतवाडीला नसेल जायचं पण तिथलं काही हवं असेल सो 500चा सेट आहे. सूप आहे छान. येस, दाखवते काढून. बैलगाड्या आहेत आपल्याकडे, सूप आहेत अशा अगदी छान मोठी अशी 1000 रुपयाची, आणि अगदी छोटी पाहिजे तर ही 250 रुपयाची. अशा 2 बैलगाड्या आहेत छान सुंदर अशा. अनेकदा रुखवतात बैलगाडी, फार लागते आणि मग ती मिळत नाही, लाकडाची मिळत नाही. पॉलिशची आहे, तोरणं मिळतील. सूप आहे, सूप आहे. यस, पारंपरिक पद्धतीने. आणि ते कसं आहे, काय रेंज आहे याची? सूप तुम्हाला 450 350 अशी मिळतील आपल्याकडे. 500 रुपयाला तुम्हाला फळांचं ताट मिळेल. आणि हे म्हणजे अनेकदा गणपतीसाठी पण समोर म्हणजे पारंपरिक पद्धतीत ठेवायला लागतं. आणि तिथे एक गोष्ट आहे ती बी आपण बघणार आहोत, कारण की ती गोष्ट कुठेच मिळत नाही. ती शक्यतो गावालाच पाहायला मिळते. आणि गणपतीत तर ती बऱ्याच कोकणात घरात असायलाच हवी. सो हे बघा, हे असं 500 रुपयाचं पूर्ण ताट आहे, अगदी परंपरेला जोडून असं असलेलं. तुम्हाला असे लहान मुलांसाठी छोटे ट्रक्स, येस, आणि छान कलरफुल आहेत. आणि सगळे ना लाखेचे रंग असतात जे कोकणात वापरले जातात. असे छोटे ज्वेलरी बॉक्सेस, तुम्ही याच्यामध्ये स्वयंपाकाचं काही ठेवू शकता. पूर्ण ट्रे आहे. त्यानंतर हा ऍक्च्युअली वाईन बॉटल होल्डर आहे. तुम्ही याच्यामध्ये बरंच काही ठेवू शकता, स्टोरेज बरेच काही काही ठेवू शकतात. सो जसं मी म्हणाले तसं हा पांगुळ गाडा. त्याच्यानंतर चौरंग आहे. चौरंगाची काय रेंज आहे? चौरंगाची तुम्हाला 1500 पासून आपल्याकडे रेंज चालू होते, ती 2500 पर्यंत आहे. अच्छा, आणि छान डिझाईन केलेले आहेत, एकदम वेगळ्या प्रकारचे आहेत. क्लिंग फिल्म आहे पण हाताने पेंटेड आहे. राईट, आणि पाठ पण आहेत तसे पेंटेड. सो सगळ्या पारंपरिक गोष्टी ज्या लागू शकतात किंवा कोकणाशी जोडली गेलेली जी नाळ आहे ती पाहायला मिळते, तर ती इथे नक्कीच दिसते. आणि आता ऑब्व्हियसली कोकण म्हटल्यावर पापड कुरडया आल्या, सो तिथे एक सेक्शन आहे, बघूया. येस, सो आपल्याकडे पापड कुरडया तुम्हाला नॅचरली हँड रोल्ड आहे. तू जर का पापड बघितलेस ना, मशीन कट नाहीयेत. अच्छा, हाताने केलेले आणि लाटलेले आहेत, लाटलेले. त्याची चव एकदम वेगळी लागते, चल असणार आहे. सो 95 रुपीजचं हे पाकिट आहे. 200 ग्रामचं पापड आहे. वेगवेगळे कुरडे आहेत. गव्हाची कुरडई, तांदळाची कुरडई, पोळ्याची कुरडई, नाचणीची कुरडई. अच्छा, हे सगळं आहे. पेण्या पण आहेत, साबुदाणा चिकवडी आहे, सांडगी मिरची मिळेल तुम्हाला, ताकातल्या मिरच्या मिळतील आपल्याकडे. क्या बात आहे. म्हणजे जर मी जसं म्हणते तसं, जर गावाला मिस करताय, कोकणाला मिस करताय, तिथले फ्लेवर्स मिस करताय, तर सगळं इकडे. वा, हा तांदूळ सुद्धा अगदी बेसिकली तिथे लाल पोहे सुद्धा आहेत. सो हे सगळं उकडा तांदूळ, हे सगळं आहे. तुम्ही जर इकडे येणार असाल तर हे अगदी 120 रुपयाला उकडा तांदूळ आहे, लाल प्रॉपर जो जाडा लाल भात होतो. आंबे मोहर आहे, आंबे मोहर 115 रुपये, 115 रुपये किलोला आहे. आणि बरेच ऑप्शन्स आहेत. म्हणजे जर तुम्ही इथे बघितलं तर पोहे, मसाले सुद्धा. सो मसाले कसे तुम्ही स्वतः? अगेन मसाले आपल्याकडे जे मी म्हणत होतो की रेसिपीज आपले आहेत आणि डंकावर कुटलेले आहेत. अच्छा, त्यामुळे त्याचा जो एक टेक्स्चर आहे, त्याचा जो एक वास आहे, फ्लेवर आहे, तो तुम्हाला अतिशय ऑथेंटिक आणि पूर्वीची आजीच्या हातच्या स्वयंपाकाची आठवण करून देतो. हा, सुंदर. सो आता कसं झालंय ना, आपण इथे आलो होतो कोकण बाजारात. हा ब्रँड खरं तर सुरू झाला दादर पासून, तो आता ठाण्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि देविकानी तो इतका मोठा सगळा केलेला आहे. हे सगळे पारंपरिक गोष्टी, कोकणातल्या सगळ्या पारंपरिक गोष्टी इकडे मिळतात. पण त्या पलीकडे जाऊन अजून काहीतरी तिने केलेलं आहे. हे फक्त आपण स्वतः नाही बनवत, तर तुम्हाला इथे ते कोकण चाखता सुद्धा येणार आहे. कसं ते तिलाच विचारूया, कारण की काहीतरी खास तिने सुरू केलंय. तर आपण सगळं बघतोय, मध्ये मध्ये त्यांचे खाद्य, जे काही खाद्य संस्कृती कोकणातली आहे ती सगळी पाहिली, भांडी, त्यातल्या वस्तू सगळ्या पाहिल्या. पण एक गोष्ट आहे ज्याने माझं लक्ष वेधून घेतलंय, ती म्हणजे हे. आणि हे मी अनेक कोकणात म्हणजे त्या घरात पाहिलेलं आहे
त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. सो काय आहे ते तू सांग, आणि ते मला थोडंफार माहिती आहे पण ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी. सो याला ना मणपी किंवा माटोळी असं म्हणतात. आणि कोकणातल्या प्रत्येक घरात गणपतीच्या वर एक छत्र म्हणून ती लावली असते. थोडं त्याचा पण एक सायंटिफिक रिकॅप असा आहे की पूर्वीच्या काही कौलारू घरं असायची. आपली गणपती बाप्पाची स्थापना झाल्यावर कौलातून त्याच्यावर काही पाल विंचू पडू नये म्हणून एक शेल्टर म्हणून आणि ऍट द सेम टाइम डेकोरेटिव्ह पीस म्हणून एक चौकोनी छत्र. आणि फळं आणि भाज्या त्यावेळेला गणपतीच्या सुमारास ज्या रिअल सीझनल भाज्या आणि फळं मिळतात, 21 भाज्या आणि फळं असतात. अच्छा. तर त्या लावतात डेकोरेट करायला किंवा गणपती बाप्पाला. तर आपण कोकण बाजारमध्ये काय केलंय ते कल्चर पुढे नेण्यासाठी ही मणपी किंवा माटोळी गणपतीत आम्ही आवर्जून बाय ऑर्डर घेतो आणि विकतो. ओके. म्हणजे करून दिलं तुमच्या साईज प्रमाणे. अच्छा. आणि खऱ्या फळभाज्या तर पेरिशेबल आहेत. सो सेट सावंतवाडीची लाकडी फळं आणि भाज्या करून घेतलेल्या आहेत. आणि काय रेंजनी स्टार्ट होते ही? साधारण 6-6.5 हजारापासून स्टार्ट होते आणि ती मोठी असते. लाकूड पण चांगल्या प्रतीचं असतं. फळं असतात त्याच्यामध्ये 21 प्रकारची भाज्या. ते अगदी पारंपरिक आणि ते फार कुठे तुम्हाला पाहायला मिळत नाही. आणि मुंबईत तुम्हाला ते मिळणं थोडं कठीण आहे, पण इथे मिळतं. आणि अजून एका गोष्टीने ते जी काय रांगोळी आहे ती काय आहे आणि त्याचं वेगळे पण दिसतंय मला. खरं तर वारली नाहीये ती, जरी त्या फॉर्म सारखं वाटत असलं तरी. ऍक्च्युली आपलं मराठमोळं जी रांगोळी असते आपल्याकडे किंवा कोकणात चित्रांगण रांगोळी असते. ओके. तर आम्हाला ओव्हरऑल कोकणाचा फील द्यायचा होता या स्टोअरला, त्यामुळे तू बघशील ते डेकोर सगळं तसं आहे. आणि चित्रांगण रांगोळी ही आपली कोकणातली स्पेसिफिक आहे. जिकडे सगळे आपले एलिमेंट्स जे आहेत म्हणजे सूर्यमन, गौ माता किंवा गणपती बाप्पा, शंख, आंबा आहे, त्याच्यानंतर कासव आहे, फुलं आहेत, शंकराची पिंड आहे, जे आपले एलिमेंट्स आहेत. एक्झॅक्टली. पाळणा आहे म्हणजे अगदी मोराचा पीस आहे, गाईचे आपण जे पावलं काढतो, शंख आहेत, म्हणजे इतकं. सरस्वती एक गुढी आहे. सो हे असं ठरलेले त्याच्यावरती ठरलेला सेट असतो चित्रांगण रांगोळीचा. आणि आपल्याला कोकणातला फील द्यायचा होता लोकांना इथे आल्यावर, म्हणून ती आपण एक डेकोरेशन साठी केलेली आहे. पण ह्याच तुम्हाला एक छोटं व्हर्जन म्हणजे फ्रेम्स म्हणून आपल्याकडे विकतही मिळतील, लॉन्च करतो आहोत. त्या नवीन लॉन्च होणार. अजून लॉन्च नाही झालंय, तर लॉन्च झाल्यानंतर हे पण गिफ्टिंग पर्पज किंवा घरात एक असावा म्हणून एक खूप सुंदर परंपरेशी जोडलं गेलेलं आहे. सो हे मी पहिल्यांदा पाहिली आहे चित्रांगण रांगोळी आणि मला प्रचंड आवडली आहे. याचा अजून बरंच काय काय चल पाहूया. तर मी म्हणाले की देविकाने अजून काहीतरी एक स्टेप पुढे जात काहीतरी केलंय, तो काय केलंय तूच आम्हाला सांग. सो कोकण बाजार मी तुला म्हणल्याप्रमाणे कायमच ऑथेंटिक एक्सपिरियन्स, कोकणातला होलिस्टिक एक्सपिरियन्स देण्याचा आपल्या पूर्ण टीमचं विजन होतं आणि गेले 15 वर्ष त्याच्यावर आम्ही काम करतोय. सो ठाण्यामध्ये अपार्ट फ्रॉम अनदर ब्रांच ऑफ कोकण बाजार खास ठाणेकरांसाठी आणि आजूबाजूच्या रहिवाशांसाठी स्वाद कोकणचा बाय कोकण बाजार असं आपण एक QSR किंवा किचन चालू केलेलं आहे. क्लाउड किचन आपलं कायमच होतं. आपण दादरला पण बाय ऑर्डर केटर करायचो. उकडीचे मोदक म्हणा, घावन म्हणा, ज्या टिपिकल आपल्या कोकणातल्या गोष्टी आहेत. काहीतरी स्पेशालिटी असो ती काय आहे तू सांग. इकडे आपण छान रेस्टॉरंट थाटलंय आणि तुम्हाला उकडीचे मोदक साधे आणि फ्लेवर्सचे म्हणजे आंब्याचा जर का मोदक असेल उकडीचा तर त्याच्या नारळाच्या सारणाबरोबर आमरस घातलेला आहे. रोज गुलकंद मोदक मध्ये गुलकंद घातलाय नारळाच्या बरोबर. शाही मोदकात ड्रायफ्रुट्स आहेत. चॉकलेट मोदक आहे लहान मुलांसाठी, त्याच्यामध्ये आम्ही चोकोचा प्रीमियम चोको बार किसून घालतो. आणि हे उकडीचे मोदक आहेत, खव्या मावाचे नाही. सो ते मिळतील तुम्हाला. कोकणातले रस शिरवाळे अतिशय पारंपरिक जी डिश आहे ती मिळेल. मी बघितलं मेन्यू, जसं मी म्हणाले तसं काहीतरी स्पेशल केलंय. सो स्वाद कोकणचा असं नावाचं एक रेस्टॉरंट असं नाही, छोटी जागा आहे, पण तिथे सुद्धा आज जर तुम्ही बघाल तर सगळं पारंपरिक म्हणजे कौलं आहेत आणि तिथला पण कोकणातला आहे. म्हणजे तुम्ही इथे जरी बघितलं तरी आपण चिरे गावावरनं मागवून पूर्ण इथे केलंय. ऍक्च्युअल चिरे आहेत. मला मगाशी वाटलं की ते डिझाईनर पण नाही, ऍक्च्युअल चिरे. छान अशी जी रांगोळी आहे ते सगळं भिंत लाल मातीने हे केलेली आहे. त्यामुळे कोकण पूर्णपणे इथे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आय एम शुअर यशस्वी झालेला आहे. सो स्वाद कोकणचा बद्दल आम्ही बोलत होतो. तिथे तुम्हाला सगळे पारंपरिक गोष्टी, आंबोळी, काळ्या वाटाणाचा सांबार, आंबोळी चटणी, घावन चटणी, मोदक, रस शिरवाळे. आणि सकाळपासून म्हणजे पूर्वी कोकणात अजूनही बरेच वेळा ब्रेकफास्टला पेज मितकूट भात खातात. तर तुम्हाला उकड्या तांदळाची पेज मितकूट बरोबर छान तळलेली मिरगुंड आणि लोणचं
असं. सो ह्या जे आपले ट्रेडिशनल गोष्टी आहेत ज्या ज्या कुठे नाही बऱ्याच मिळत, नाही मिळत सहसा. हा त्या आपण जोपासायचा प्रयत्न केलाय. आणि त्याच्याच बरोबर अर्थात काही मुंबईचे स्नॅक्स म्हणजे कोथिंबीर वडी, साबुदाणा वडा, थालीपीठ आपलं, ओके अशा सगळ्या गोष्टी, खव्याची पोळी, ओ म्हणजे एकदम आगळा वेगळा पण ऑथेंटिक. ऑथेंटिक पण मराठमोळा पारंपरिक बेत आपला तुम्हाला बेत इथे मिळेल. सगळा Yes, इकडे yes. मिळणार आहे. सो कोकण बाजारला जर तुम्ही येणार असाल तर तुम्ही इथे खाल्ल्याशिवाय जाऊ शकत नाही. आणि आज मला इथे आल्यावर कळलं की हे सुद्धा सरप्राईज तिकडे होतं. सो आज आपण आलो होतो कुठे तर कोकण बाजार एक्सप्लोर करायला आणि तिथे मला ते प्रचंड आवडलेलं आहे. तिथल्या बऱ्याच गोष्टी अगदी पारंपरिक आहेत, सगळ्याच गोष्टी पारंपरिक आहेत, रूट्सला कनेक्टेड आहेत. आणि देविकाने हा ब्रँड गेले 15 वर्ष मोठा केलेला आहे. सो ती नक्कीच वंडर वुमन आहे. आज आपण तिचा ब्रँड एक्सप्लोर केलाय, पण मी तुम्हाला सांगते की लवकरच मी तिला भेटणार आहे. तिचा हा प्रवास नक्की सोपा नसेल, तो सगळा जाणून घ्यायचा आहे. सो येस, थँक्यू सो मच देविका. आम्हाला खूप आवडलं हे सगळं. याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला कॅप्शन मध्ये, डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्या व्यतिरिक्त जर काही हवं असेल ऍज युजल मला DM करा, कमेंट्स करा. वी आर ऑलवेज अवेलेबल तुम्हाला कमेंट्स करण्यासाठी. सो थँक्यू देविका, थँक्यू सो मच चित्राली. आय ऑल्सो एन्जॉयड दिस. थँक्यू. थँक्यू. आणि पुन्हा भेटणारच आहोत, सो पुन्हा भेटूच. थँक्यू.